मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली। कोरोनानंतर भंडारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिनाचा 62वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या सगळ्या शासकीय योजनांची माहिती दिली। पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये स्वागत। अवघ्या काही तासात औरंगाबादमध्ये राज ठाकरे बोलणार आहेत। राज्यभरातून मनसैनिक औरंगाबादमध्ये दाखल झालेत। खरं तर आत्ताच औरंगाबादमध्ये जिथेही सभा होणार आहे ते सभास्थळ भरायला लागलेलं आहे। हिंदुत्व, हनुमान चालीसा आणि भोंगे या मुद्द्यांवरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय, त्यामुळे आजची सभा वादळी होणार आहे। मनसैनिकांमध्ये उत्साह आहे। ठाण्याच्या सभेपासून औरंगाबादच्या सभेपर्यंत ज्यांनी ज्यांनी टीका केलेली आहे त्या सगळ्यांवर शरसंधान राज ठाकरे साधतील अशी शक्यता व्यक्त केली जाते। राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण कोण आहे हे बघणं महत्त्वाचं आहेच, मात्र भोंग्यांसंदर्भात पुन्हा काय भूमिका ते मांडतात किंवा 3 तारखेच्या त्यांच्या इशाऱ्यासंदर्भात ते पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांना काय सांगतात हे बघणं महत्त्वाचं आहे। दरम्यानच्या काळामध्ये सरकारने एक सर्वपक्षीय सभा बोलावलेली होती भोंग्यांसंदर्भात चर्चा करण्याकरता, पण त्याला मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे लक्ष अधिक देण्याची गरज नाहीये। नाही, लक्ष द्यायचं नाही असं म्हणतात आणि बाकी सगळ्या बैठका आणि सभा घ्यायला सुरुवात केली आहे, तर मग ह्याचं नक्की त्यांनी काहीतरी ठरवावं। मनसेचे प्रमुख नेते आहेत हे आता सभेच्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो की मनसे नेते बाळ नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, अविनाश अभ्यंकर असतील, हे सर्वच नेते जे आहेत हे सभेच्या ठिकाणी आता जाताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। आणि या रामा हॉटेलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची सुद्धा आता गर्दी जी आहे ही होताना आपल्याला पाहायला मिळते। असं एक कळतंय की साधारणतः राज ठाकरे जे आहेत ते 6:30 ते 7च्या दरम्यान सभेच्या ठिकाणी रवाना होतील। आणि आत्ता आपण जर दृश्यांमध्ये पाहिलं तर मनसेच्या प्रमुख नेते जे आहेत ते आता सभेच्या ठिकाणी जे आहेत हे रवाना होताना आपल्या दृश्यामध्ये पाहिलं आहे। खरं तर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी स्पष्टपणे एक इशारा दिलेला आहे की आज सगळ्याच गोष्टींचा समाचार जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून होईल। आणि मुळात म्हणजे मनसेनं जी मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत भूमिका घेतली होती या भूमिकेच्या बाबतीत कठोर भूमिका जी आहे किंवा संघर्ष करण्याची तयारी जी आहे ही मनसैनिकांची आहे, अशा पद्धतीचा इशारा सुद्धा जो आहे हा मनसेच्या नेत्यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील होते जे औरंगाबादच्या सभास्थळी उपस्थित आहेत आणि आपल्याशी अधिक बोलत होते। अनेक महत्त्वाचे नेते हे ज्या ज्या ठिकाणी उतरले होते तिथून सभास्थळी जायला निघालेले आहेत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सभास्थळावरून आपल्यासोबत उपस्थित आहेत। सिद्धार्थ, गर्दी तर आपण बघतो आहोत, कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, पोलिसांनी सगळ्या अशा नियोजनामध्ये ते व्यस्त दिसत आहेत की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। पण मगाशी जेव्हा तू कार्यकर्त्यांशी संवाद साधत होतास मनसेच्या, तेव्हा तू एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडलास की औरंगाबादमधल्या ज्या काही विकासासंदर्भातल्या किंवा प्रश्नांसंदर्भातल्या मुद्दे आहेत त्याला राज ठाकरे हात घालतील का याचीही उत्सुकता आहे। राजकारणाविषयी तर उत्तर दिलं जाईल, टीकेला तर उत्तर दिलं जाईल, तू काय सांगशील? निश्चितपणे सुवर्णा, राज ठाकरे काय बोलतील याचा कुणालाच अंदाज येत नाही, त्यामुळे मलाही अंदाज येणार नाही, तो शेवटपर्यंत सस्पेन्स असतो। मात्र मी या ठिकाणचा माहोल तुला दाखवतो। आता ग्राउंड जवळपास 40% ग्राउंड भरलेलं आहे। अजून 3 ते 3.5 तास सभेला बाकी आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोक यायला लागलेले आहेत। मी दुसरी बाजू तुला दाखवण्याचा प्रयत्न करतो। पोलीस बंदोबस्त आपण बघू शकतो या ठिकाणी पोलीस बंदोबस्त अत्यंत कडेकोट आहे। पोलिसांची सर्व बाजूनी जी आहे खबरदारी घेतलेली आहे। आता मी तुला स्टेजकडे घेऊन जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा पद्धतीनं जे आहे खूप मोठ्या प्रमाणात लोक जमावाने या ठिकाणी येत आहेत। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आपण बघतोय। एकंदरीतच पोलीस पूर्णपणे तयार आहेत, सगळ्या बाजूनी फोर्स तयार आहे। आपण गेटवर बघू शकतो आणखी गर्दी खूप मोठ्या प्रमाणात येते आणि स्टेज आपण मैदान सुद्धा बघू शकतो। जवळपास 40 ते 45% मैदान भरलेलं आहे। आणखी 3 तास बाकी आहेत। मी काही लोकांना बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण थोडंसं बाहेर जाऊन जी आहे तुला थोडासा माहोल दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण या सभेमध्ये यूथ मोठ्या प्रमाणात येताना दिसतोय। पोलीस सगळ्या बाजूनी काळजी घेत आहेत, प्रत्येकाला तपासून वगैरे व्यवस्थित या ठिकाणी सोडलं जात आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। सुवर्णा, हा मी आलेलो आहे मेन गेटवर, आपण बघतोय हा मेन गेट आहे आणि या मेन गेटवर लाईन बघतोय आपण कुठपर्यंत
लागलेली आहे आणि या ठिकाणी जे आहेत पोलीस आयुक्त सुद्धा आलेले आहेत. स्वतः पोलीस आयुक्त जे आहेत या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. खाली असते बघतो आपण पोलीस आयुक्त या ठिकाणी आलेले आहेत. कार्यकर्त्यांशी सुद्धा ते संपर्क करतायत. एकंदरीतच व्यवस्थितपणा आहे, शिस्तबद्धपणे आपण बघतोय. इकडून मोठ्या प्रमाणात जो आहे लोकांचा जमाव येतोय. स्वतः पोलीस आयुक्त या ठिकाणी नजर ठेवून आहेत आणि गर्दी सुद्धा बघतो आपण. वाजत गाजत लोक या ठिकाणी येताना दिसत आहेत आणि 3 तास अजून बाकी आहेत सभेला. 3 तास बाकी असताना सुद्धा बरेच ढोल ताशांवर जे आहे तरुण मंडळी झेंडे हलवत या ठिकाणी येत आहेत. मी पोलीस आयुक्तांना थोडंसं विचारण्याचा प्रयत्न करतो. सुधीर बघतोय आपण सुवर्णा नक्की खूप मोठ्या प्रमाणात गर्दी हळूहळू वाढत चाललेली आहे. हे सगळे कार्यकर्ते करतायत आपण की आणि तू जास्तीत जास्त म्हणतोयस उत्साह जो आहे तसं उत्साहात जल्लोषात एकंदरीत सगळे या सभास्थळी येत आहेत. पण हा सगळा जो आनंद उत्साह आहे, जी टीका आतापर्यंत सगळ्यांकडनं केली जात होती, सगळ्या विरोधकांना ते आज उत्तर देतील का? आणि पोलिसांच्या बंदोबस्ताविषयी पोलीस आयुक्त बोलण्याची शक्यता तुला दिसतेय का समोर? निश्चित ते कार्यकर्त्यांची थोडीशी चर्चा करतायत. या ठिकाणी बोलतील ते. सर 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 फक्त एक सर फक्त एक फक्त आपण की गडबडीत आहेत, नियोजनाची सगळी धावपळ आहे. कार्यकर्ते मी या ठिकाणी येऊन तरुणांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण जे तरुण आता वाजत गाजत या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा प्रयत्न करूया आपण बोलण्याचा. कुठून आले? जळगाव जिल्हा कुठून आलेले आहेत? जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, ठाकरे जिंदाबाद. एक ही नारा, एक ही नाम, जय श्रीराम, जय श्रीराम. बघता आपण उत्साह आहे. महिला सुद्धा तेवढ्याच प्रमाणात या ठिकाणी आलेल्या आहेत. प्रत्येक जण ढोल ताशे घेऊन. मॅडम कुठून आलाय? औरंगाबाद. काय उत्साह आहे सभेबद्दल? आता उत्साह तर तुम्ही बघतच आहात, प्रचंड उत्साह आहे आणि तुम्ही बघत असाल लहान मुलांना घेऊन लेडीज सगळे आलेले आहेत फक्त राजसाहेबांना ऐकण्यासाठी. काय म्हणाल? मनसेचा झेंडा घेऊन आले, गर्व वाटतो हा झेंडा हाती घेतल्यानंतर. क्या बात. हा, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र. धाराशिव उस्मानाबाद. तुम्ही? धाराशिव उस्मानाबाद. काय वाटतं झेंडा हातला? काय म्हणजे एकदम गर्व वाटत त्याला, काटा येते अंगावर इथपर्यंत दिवस. काय फुगून येते? छाती फुगून येते. क्या बात. हिंदू आहे असल्याचा गर्व आहे मला. वा वा. गर्वच का हम हिंदू आहे. बरं काय कधी निघाले तिथून? किती वेळ लागला इथे यायला? 4 तास लागले. आता राज ठाकरेंचं भाषण ऐकायचं पूर्ण. मग जागा नाही भेटली मध्ये तर उभा राहून जिथं भेटेल कानावर आवाज तरी येईल ना. भेटेल तिथं बसून ऐकू, पण कानावर ऐकणार. आवाज तरी येईल ना. कानावर आवाज पडला पाहिजे फक्त. आपण अशा पद्धतीची हा बोल बाबा. तू तर इशारा कर. चष्मा काढून बोलतो का? भुसावळ भुसावळ. हो. हा काय म्हणणं तुझं? काय नाही, राज साहेबांसाठी भाषणासाठी आलेलो आहे आम्ही. हा. तिथून आलोय भुसावळवरनं. त्यांचं भाषण ऐकायची इच्छा आहे आमची. एकदम भेटेल जागा भेटेल का तुम्हाला? जागा भेटेल नाही भेटेल उभं राहू, पण भाषण ऐकून जाऊ. भाषण ऐकल्याशिवाय जाणार नाही. काय म्हणाल? भाषण ऐकायला वेळ भेटेल, जागा भेटेल तुम्हाला मध्ये? हो ऑफकोर्स भेटणार ना. जर जागा नाही भेटली तर उभं राहून ऐकू. पण ऐकू. हो सुवर्ण बघितला आपण जोश होय, कशा होय. पद्धतीनं तरुण तरुणी आणि जागा यावेळेला भेटेल म्हणजे नाही भेटेल याची फिकीर नाही. मगाशी तू सुमित मात्र त्यांना यांच्याशी या मगाशी तू सुमित यांच्याशी बोलत होतास तेव्हा त्यांनी दावाही केला होता की महिला खूप मोठ्या प्रमाणात या सभेला येतील म्हणून. निश्चितपणे सुवर्ण महिलांसाठी अर्ध ग्राउंड बुक आहे आणि अर्ध ग्राउंड पुरुषांसाठी आहे. म्हणजे महिला खूप मोठ्या प्रमाणात येणार हे जवळपास निश्चित आहे. आणि सुमितनी बोलताना हे सुद्धा सांगितलेलं आहे, कारण ही सभा व्हायच्या आधी चंद्रकांत खैरे असतील किंवा शिवसेना यांनी वारंवार टीका केलेली आहे की हे ग्राउंड भरेल की नाही भरेल, 2-4 हजार लोक येतील. मात्र सुमितनी सरळ सरळ आवाहन केलेलं आहे चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेला, आता येऊन त्यांनी ग्राउंड बघावं. कारण 3 तास अजून बाकी आहेत सभेला सुरू व्हायला. मात्र आता जवळपास 50-60% ग्राउंड भरलेलं आहे. निश्चितपणे मी तुला आताच खात्रीने सांगतो की खूप मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत. हे मनसेचे प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्ही फिरताय काय? गडबड होऊ नये याच्यासाठी तुम्ही लक्ष देता?
100% आमचं लक्ष आहे की असं काही हे होऊ नये शहरात आणि सगळं चांगलं वातावरण राहत भगवमय वातावरण झालेलं आहे. लोकांमध्ये एक उत्साह संचारलेला आहे. साहेबांची आता आणखी 3 तास आहेत सभेला 3 तास आहेत. सभेला 3 तास आहेत. मात्र ग्राउंड जवळपास 60% भरले. आणखी लोक आले तर कुठं बसवणार? तुम्ही आज जाऊन बघा 100% फुल झालं आहे आणि एवढीच पब्लिक ह्याच्या 3 पट पब्लिक बाहेर आहे आणि 7 वाजेपर्यंत आमची आशा हे वाटते की मिल कॉर्नर पर्यंत आणि आता हे उरलेले लोक कसे ऍडजस्ट करणार? लोकांचे लोंढे तर वाढलेले, ग्राउंड भरलेलं आहे. तुम्हीच बघा आता साहेबांकडे नाही, सोय कशी करणार? आम्ही काय बघणार? सोय कशी करणार तुम्ही? ते LED वगैरे लावलाय का बाहेर कुठं? आपल्या नियोजनानुसार बरोबर बसणार आणि सर्वांना जागा देखील पडणार. इथं तुम्ही बघा, इथं पायऱ्यांवर बसायला जवळ भरपूर लोक व्यवस्थित बसलेले. कुठलेही इथं सुविधा एकदम व्यवस्थित दिलेली आहे. तर असं वाटतंय 3 ते 3.5 तास सभेला बाकी आहेत. ग्राउंड जवळपास 60-70% भरलेलं आहे. जागा पुरणार हे आता निश्चित नाही. निश्चित आहे की जागा पुरणारच नाही लोकांना. मग काय सोय पर्यायी करणार? LED वगैरे लावणार बाहेर? तुम्ही सांगताय सभा रेकॉर्ड ब्रेक झाली असा आम्ही अर्थ घेतलेला आहे आता आणि राजसाहेबांचे विचार ऐकायला लोक आलेले आहेत. त्यामुळं काही ठिकाणी जागा नसले तरी बाजूला लोक उभे राहून राजसाहेबांचे विचार ऐकणार आहेत. त्यामुळे आम्हाला कल्पना आहे की रेकॉर्ड ब्रेक सभा होणार आहे. परंतु शासनाचा पोलिसांवरती दबाव होता. त्या दबावापोटी काही ठिकाणी या ठिकाणी खुर्च्या वगैरे टाकल्या. खुर्च्या टाकल्या नसत्या तर भरपूर पब्लिक अजून बसलं असं. परंतु तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो की राजसाहेबांची सभा ही रेकॉर्ड ब्रेक झालेली आहे. साहेबांच्या सभेचा रेकॉर्ड हा साहेबांनीच आता तोडला असं मला या ठिकाणी वाटतं. महाराष्ट्र सैनिकांचं नाही का चंद्रकांत खैरेंना सांगणे, त्यांनी एकदा येऊन 5 वाजेला बघावं की ग्राउंडमध्ये किती लोक आहे. त्यांचं म्हणणं होतं की इथं 5,000 लोक बसतात, 10,000 लोक बसतात. इथं लाखोच्या संख्येने महाराष्ट्र सैनिक येत आहे आणि या ग्राउंडवर बसायला जागा पुरणार नाही. त्यांनी च्यवनप्राश खावा आता बस एवढी ती. च्यवनप्राश कशाला? अहो ते काही पण बोलायला लागले हो. 5,000 रुपये आले काय झुकेगा नाही साला. झुकेगा नाही साला. त्याचं उत्तर आज राजसाहेबांनी सभेच्या सुवर्ण बघितलं आपण. जोश आहे जोश. आणि खरंच सांगतो की ग्राउंड आताच भरलेलं आहे 60 ते 70%. आणखी एवढीच लोक येणार आहेत. मी तुला लोंढे दाखवतो. आणखी जवळपास 3 तास एवढा फ्लो जर लोकांचा राहिला तर निश्चितपणे हे ग्राउंड पुरणारच नाही. ग्राउंड पूर्णपणे फुल होईल. निश्चितपणे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात लोक बाहेर राहतील. त्यांना जर राज ठाकरेंचं भाषण ऐकता नाही आलं तर ती सोय यांना करावी लागेल. LED लावावं लागेल. मात्र अजूनही स्थानिक जे काही नियोजन आहे त्यांचं लक्ष अजिबात या ठिकाणी नाहीये की जास्त जर लोक आले तर त्यांची सोय कशी करायला पाहिजे, त्यांचे भाषण ऐकण्याची सोय कशी केली पाहिजे. त्यांना राज ठाकरेंना स्क्रीनवर बघण्यासाठी स्क्रीन लावले पाहिजे. निश्चितपणे हे अजून सोय या ठिकाणी नाही. मात्र रेकॉर्ड ब्रेक लोक या ठिकाणी येणार आहेत. जवळपास 3 तास आता या सभेला बाकी आहेत. मात्र 80% ग्राउंड आताच भरलेला आहे. 3 तास असा जर लोकांचा फ्लो राहिला तर जेवढी लोक या सगळ्या गोष्टी अपडेट घेण्यासाठी या सगळ्या कामामध्ये व्यस्त होतास. कारण सभा सुरू झाल्यापासूनच वर्दळ वाढलेली आहे औरंगाबाद मधली. चंद्रकांत खैरेंशी जेव्हा तू बोललास तेव्हा त्यांनी तर थेट आरोप केलेला होता की पैसे घेऊन लोक आणली जात आहेत. पण तसं तर काही चित्र तू ज्यांच्याशी बोललास तिथून दिसत नाहीये. तुझ्याशी असाच संवाद साधतो, तू असा सोबत राहा. ही औरंगाबाद मधल्या सभास्थळावरची थेट दृश्य आहेत. प्रचंड गर्दी, 70% तरी सभास्थळ भरलेलं आहे. अधिक या सगळ्याविषयी आपण बोलूया.